हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च अनुस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कलियुगाचे प्रभाव मार्कंडेय ऋषी युधिष्ठिरा सांगता सत्य पळीतर शिलीची त्याविषयी कलियुगांत अधर्मू चढ जता म्हणले. अल्पसंख्येरी धर्मात मास्ताची जलर तांकां अल्पायुष्य कै अंतू इंतू धर्म मस्त काळ बाळवना म्हणून सांगून धर्मिष्ठा परिहीयंते पापियान वर्धते जनः. कलियुगांतो धर्म मार्गार कोण आसाची तांकां अभिवृद्धी मेळिल्ली ना. तांणी कश्टारी येसूचे कष्ट नष्ट जीवन अंतो सोलू तांकां तेंची पापियान वर्धते जनः. अधर्म कोण करता तांकां बारी उद्धार करता देव कळवे. धर्मस्य बलहानी स्याद धर्मश्च बली तथा. कोण अधर्मी जन आसाची तांणी बारी बलिष्ठ जाता सर्व संपत्तूय जाता सर्व येळीगाय जाता तांकां तेंची धर्मस्य बलहानी. कोण धर्मिष्ठ सची तांकां भारीची ये कष्ट नष्ट सकट जाता म्हूण सांगून मागीर तशें जावन कलियुगांतो भूयिष्ठं कुटुंबानिश्च पुण्यं विक्रीणते जनाः वणिजश्च नरव्याघ्र बहुमाया भवन्त्युत. कलियुगांतो धर्माक सत्याक जय ना म्हणून पुरे जना गोतस्नमे व्यार करतल जन तुकांतो अळतेंतो ग्राहकांक मोस करताची. आनी हाका कारण कसं गोतो स्वे एक मनांत भ्रमी बसता काही मोस करनाशी व्यार केल्यार लाभ जायना म्हणून सांगून तशी धर्मिष्ठ जन कष्ट नष्ट चड अनुभविताची. धर्मिष्ठ नवतानी दरिद्र जेताची तांकां आयुष्य अल्प जीवन करूं साध्य ना बग्गी नाश जाताची. जाल्यार दुरात्मजन तांकां आयुष्य चड ऐश्वर्य चड सुखय चड तशें जाता. आनी कितली चंद विशय दिला आपल्या विवाह जावचे पयशी फुडें अक्रम गर्भ धारणा आनी गर्भ काडून घेवचे असल पुरे चड जाता म्हणून ह्या पुरे महाभारतांतू मार्कंडेयान सांगिल्लो विशय यो कळवे. अल्प वयसा अल्प प्रायेरीची म्हळ्यार सन्न प्रायेरीची दव केस जतके म्हळ्यार केस वग्गी धव जाता ಕೆಲವ ಸಣ್ಣ ಪ್ರಾಯची चरके त्यांनी बग्गी नीर बिरिये जातात तांकां कसले आशी कांक्षी चिल्ल्याल मोह कसले आसना. जाल्यार मानतारांक चिल्ल्याल वयरची चप्पल चड जतके तशी. विपरीतः तदा नार्यो वंचयित्वा अर्हतपतीन विचरन्त्यपि दुःशीला दास्ये पशुभिरेव च. स्त्री प्रभाव चड जाता म्हणून विपरीतस्तदा नार्यो बायल मनशाल प्रभाव चड जतके तांकां लज्जिना कसले ना. बामणो वारडी जाल्यार बामणाक मंचन कोरून दुशील जाताची. केल्लो उपंत दोनी वारडीक असल पुरे आतां आमी पळयतर आसाची पुरे आनीक कसो म्हळ्यार अन्य पुरुशांगेल वटू संबंध दवरून घेवन आसताच काही. तशीची कलियुगान ते जातना जन आमी धर्मिष्ठ म्हणून वेसो दाखोवन घेवन पुरा जनाक मोस करचे कळवे. आनी भायरच्यान कसलीय विद्या नासल्यार आमी बारी विद्वत आशिल्ले जन म्हणून दाखोवन घेताची. कोणाकय परिपूर्ण विद्या मेळिल्ली ना ज्ञान तांतूय नांची ना. जाल्यार हे ढांबिकता म्हळ्यार हांव व्हडलो ज्ञानी हांव व्हडलो पंडीत हांव मस्त विद्या सुचो म्हणून अशी गळ्याक आनी तुळशी माळा रुद्राक्ष माळा व्हडले नाम मुद्रा सकड कोरून जनालेद्रा पोज करचे बारी चड असता कळवे. निचावन विद्याविहीनान अविज्ञानात लोभोप्यती भविष्यति. विशेष कसले ज्ञानाना अविद्यावंत जाल्यार लोभोपी अपि भविष्यति. त्यांनी महालोभी जाताच काही कळवे. ताज्य ಒಟ್ಟು लोभक्रोध परा मूढाः रामासक्ताश्च मानव. हे लोभतनाच ಒಟ್ಟು काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य यमई भरत तांकां. आनी तांगेले स्वार्थ साधन करच्याक दुसऱ्यांक मारूकय कसलेची
माक्षी सरनाचके बिंगडाक मारनु जलरे आम्ही वांचुका म्हण वैरबद्धा भविष्यंती परस्पर वध्येशिणा एकल्या एकल्या मारून घेवच्या भारीची तयार असताची कळव्या बाईल बाप सुख सुख कळव्या त्याग करताच के जलरे बाईले सोडच्या तयार नाचके चढ संकेरी मत्स्याहारी मांसाहारी जन भरताची कळव्या सात्विक आहार खातल जन भारी उणी जाताची अन्योन्यम परिमुष्णंतो हिंसेयंतश्च मानवा क्रमेण एकल्या एकल्याक परिमुष्णंतो मोस करचे बाद दिवचे सकडी अजपा जप करणातील जन चढ नास्तिका नास्तिक देव असं म्हण नमगनातील जन चढ स्तेना कमतल जन चढ जताची मागिरी श्राद्धादी कार्य पित्र यज्ञ म्हणटा पळय त्या वेळारी देवयज्ञ म्हणटा पळय देवपूजा व्रत आचरण करतना जनांक दुसऱ्यांक आता त्या भट्ट मामांक अन्यकळ्यांक दुसऱ्यांक दुड्ड व्यय करकाना मे म्हणून भारी जिपुणतन काही तेंची बर्थडे पार्टी अन्यक दुसरेक म्हळ्यार अनगत्य खर्च म्हणून म्हणला हांगा बर्थडे म्हणून हांव सांगिल्लें तसो लेक्का एनिवर्सरी बर्थडे अन्यक दुसरेक मेळ्ळेले जना मेळ्ळेले मास गीस घालून जेवण घालून कितली दुड्ड खर्चिल्यार वाडणी देवाल खातीर भट्टाल खातीर पुरोहिताल खातीर चांग कामा खातीर दुड्ड खर्चूच म्हळ्यार भारी लोबतन खंय तांकां खंय तरी म्हळ्यार बापूसो दुडवा खातीर पुताक नाश करता पूत बापसूक नाश करता जाल्यार त्या आमी अपराध केल्ले म्हणून तांकां दिसना म्हूण आनी म्लेंच जनाले आनी विदेशियांगाले वेशभूषण संस्कृतीत अनुसरण करताची कोण भारतीय तेंची विंगड म्लेंच गिंच जन तांणी आमगेल्या म्हणके अनुसरण करता ह्या परे आतां जाता आमगेल भगवद्गीता इंडियना कितली जना भगवद्गीतास म्हणून गोतना नातल्यार तितले गेल्ले पाश्चात्य देशांत भगवद्गीता अध्ययन जातरस कॉलेज स्कुलांतूय जातरस जाऊ अशी परे जत म्हणून सुरवेक सांगला नव महाभारतांत तसं भागवतांत तसं कसल जत्ता म्हणून हेंची नांव आतां आमी पळयतर आसाची आतां पॉलिटिशियन्स म्हळ्यार हांतू राय म्हणून सांगला आतां राय म्हळ्यार पॉलिटिशियन्स तांकां कसले गोतना खंय राजनिती गोतना कशी शासन कोरका कसले गोतना धर्मस्वे तांकां तेवूय ना दुरभिमानी जन आमीची श्रेष्ठ आमकां पुरे कडेन आपोका अशी तशी लोकांक बाद दितल जन जाताच की प्रजा वर्गांच्याक कसले कश्ट म्हणून शासकाले वचून आमकां कश्टच म्हणून सांगलें तांकां शिक्षा दिताच काही कळ्ळें आनी तांकां संतोषस्वे ना दुडवा खातीर प्रजेंक शोशण करताची म्हूण कडेर म्हणटना कलियुगांत कन्यादानाचे विशय आयला पळय हांगा कलियुगा कडेर कन्यादान म्हणलेलें विचारूं ना वर्डीक भारी आडंबरान जाता मलगड केल्लो कडेन मलगडांक गेल ओपिगाना तांतांनी तांकां जय जलालंजना सोदून घेताची म्हूण मागीर 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 देव कार्य पित्र कार्य पुरे राबून गेले की गुरु शिष्य पुरे राबून वतकय कळ्ळें कडेर म्हणटना मान मर्याद कसले ना जावन वता म्हूण सांगून विद्यार्थींक गुरुजन तांणी सांबाळ घेवन काम करतले जाल्ले आमकां कांय उपदेश करूं येवका म्हणना म्हणून तसले अगौरव तशें जावन अगौरवान पाठ शिक्षीत करून तांकां पाठ ज्ञान मेळना बंधू मित्र कोणाले श्रीमंती कसं तांकां बंधू आतां बंधू मित्र कशी श्रीमंती कुटुंबेंत श्रीमंती कोणाले आस तांगेले पाय जाल्यार दुताची कुटुंबेंत दुर्बळ कोण आसा तांकां गुण समीत चोयनाची तशें जाता आनी अण्णा अम्मांक जन्मस्थळाक सोण दुड्ड कोरका म्हळ्यार हंबलांनी परदेशा वची चड जतकय यदा रौद्रा धर्महीना मांसदाहा पानपास्तता भविष्यन्ति नरा नित्यं तदा संक्षेप्यते युगम संक्षेप जावन सांगता जाल्यार कलियुगांत धर्म नान जावन वता कडेर म्हणटाना मनीस पुरे हिंसा प्राणीशी जाताची नाक्क जालेले काम करताचे मारचे खामचे दिश मारचे आनी कसं म्हळ्यार मांसदाहा पानपास्तता मांस खावचे मद्यपान करचे तांतूची आसक्त जावन आसताची म्हणून मार्कंडेय ऋषी हे कलियुगाचे दुष्ट हे भावना म्हळ्यार कलियुग कशी जाता म्हणलेलें वर्णन करता मान न्हय एक भुंय सृश्टी जाली कशी प्रलय जाली कशी कल्की अवतार कशें जाता हे पुरय तांणी वर्णन करून सांगताची हे पुरे आमी पळयला तशी आनी आडळितगाराल विशय सांगतना आडळीत करतल कशें सुका म्हूण सांगताची कलियुगांत कशेंच म्हूण सांगलें न्हय कडेन दुर्योधन एक प्रश्न करता न्ही जावन एक रायान
जेव्हा एक मंत्रीनं जेव्हा शासकानं जेव्हा अधिकार असताना बशिल्यान खंयचे धर्मन सुरसुका म्हणून म्हणताना मार्कंडेय ऋषी सांगता की प्रजापालन कोरका जलरे कळवाय दयामान सर्वभूतेषु हितो न अन असूयकः सत्यवादी मृदुदांत प्रजानां रक्षणेरतम आडळीत करतलन कश्य सुका म्हणा दयावान प्रजंगेल विषयान भारी दयामंत जेवण सुका त्यांनी आणि सर्व दयामंतसची म्हणा कसं नाही प्रजा म्हणता पळय आमकां रायो म्हळ्यार आनुशी चंद कोण पळय आतां रामराज्यानी म्हणटाना दशरथ प्रजावर्गांक चेडूंशी पालन करतशिलो राम प्रजावर्गांक तागेले चेडूंशी पालन करता हें पुरो आयकलेचे आमी नहुशाल विशय आयकतना व्हडले राजर्षी म्हूण म्हणलेले जनक रायो हांगेल पुरे विशय पुराणांत आयकता आनी तांणी कशी आळविका करतली पळयला न्हू आमी तशी रायान तशें सुका म्हूण सांगून प्रजेंक स्वंत चेडूंशी प्रिती करून तांकां खंयचे रितीरी आडळीत केल्ले तांगेले हित कशी जाता ह्या पुराय आसपाक आणि सर्वभूतेषु हितो सर्व जनाल वयर तांकां प्रीती सुका न असूयकः कोणाले वयर जाळ मत्सर आश्चनज सत्यवादी केन्नाय सत्य उलयतलो राय जेवका की चंद मृदू उतर मृदू स्वभाव दांत म्हळ्यार जितेंद्रियो प्रजानां रक्षणेरतः आम राय जावन सुचे प्रजंगेल रक्षण करच्याक म्हणस कशें स्वसुखा विशय हांव गम्मतरेसचे टॅक्स घेवचे मिगेल इतले हांव करचेचे हांव गम्मतरेस हांव व्हडले कार बुंचे हांग जाय जाल्यार सायकल आगत येनातील जन्मेगेल देश आसा तशी ना रामराज्य कशी पुराय प्रजा वर्गाच्या 1,00,000 सुकार पळय आसा नाशिल्लीचे थंय कश्ट मळलेले नाशिल्ले की रामराज्या खंयची प्रजे दुख्खी जावन नाशिल्लीची काही तशी आसल्यार एक रायो अशी आसल्यार द्वापर युग त्रेतायुग कृतयुग म्हणटा आशिल्ली न्हय कलियुग म्हणून त्या म्हणटा आशिल्ली जेव आनी जन्म कोणाल व्यर्थ म्हणून निमगे तना सांगता तो चेडू नानातले जन्म व्यर्थ केन्नाय परान्न खाता तागेले म्हणलेले ताका एक स्वाभिमान ना म्हणजे तागेले जन्म व्यर्थ आनी केलो जन देवाक समर्पण करनाची आयल्या तिथींक बसयनाची उपचार करनाची कसले ना मिगेल बायलेले मिगेल चेडवाल पोट भरल्या पुरो म्हण आसता पळय तांणी वांचून व्यर्थ म्हणून तसले आनी दाना विशयांत व्यर्थ दान खंयचे म्हणून मार्कंडेय सांगताची ब्राह्मण संन्यासी आनी पुरे श्रेष्ठ स्थानार आशिल्ली न्हय तांकां दान दिलें श्रेष्ठ एक पतित मनीस चंडालो असलो पुरे पाप केलेलो ताका दान दिवची व्यर्थ अन्याय अधर्मान संपादन केलेले संपत्तो आमी दान दिल्लो म्हळ्यार त्या व्यर्थ कळ्ळें आनी आमगेले बंधू बांधवांक दान दिवचे विंगड जना दिल्यार खंय वांटून वता की आमगेले दुड्डू म्हणून आमगेले बंधू बांधवांक आपोवचे दान दिवचे आमी अनंत चतुर्दशीचे अनंत व्रता काणींत पडिला 2 भयण्यान कसले व्रत केलं तीन हिक म्हणटी भरचे हिण तिक म्हणटी भरचे तशें कोण करून नंतवेचे जन्मांदांनी 2 सरोवर जावन ती गेला तुला उद्दा समुद्रा पाळशी येवन या सरोवरा पडचे हाजी उद्दा समुद्रा पाळशी वचून त्या सरोवरा पडचे व्यर्थ कळवे आनी सरोवरांत तशें उद्दा एकडे तेकडे पडल्या कोणें नवच्या देवता बाय तशें न्हू त्या सरोवरांत स्नान ना खंयचेय प्राणी उद्दा पिवचे येनाची 2 सरोवर एकडे तेकडे उद्दा पडून अल्लोल कल्लोल जावन आसता कळवे अनंत देवान ते कमुंडी ब्राह्मणाक सांगूस ते सरोवर तशी त्या सरोवरांत उद्दाक म्हणून म्हणटाना तशी बंधू बांधवांक दान दिवची न्ही दान दिवका जाल्यार सत्पात्रांक सोदून दान दिवका पापिश्टांक कृतज्ञांक दान दिवचे न्ही आनी केलो जन असत्य उलयतलो सची तांकां दान दिल्यार त्या वय फलसना वेद विक्रय करतले जना आदी पळोवचें गेल्यार पुराय जन वेद विक्रय करतलेची जल्वे आनी असंस्कारी पुरोहित एक पुरोहितूचे आमगेलो पुरोहित मनश्य प्रजा तो असंस्कारी मधुमांस खातलो जेवो कसले एक फुटकाय नातिलो शौच पुजा कसले नातिल जाल्यार ताका आमगेलो पुरोहित म्हणून दान दिवचे ना ते व्यर्थ जाता अध्ययन अध्यापन कसले ना ब्राह्मण संस्कार कसलो ना जन्मान ब्राह्मण नव्हतो म्हणून ताका दान दिलें तेमाय व्यर्थ जाता कळवे आनू आम्माल सेवा करना नातील जन घरा बायल आसल्यार तिका कश्ट दितले सेवकांक कश्ट घालतले पट घालनातिले हांकां पळय दान दिल्यार ते व्यर्थ आनी असल जनान दान दिल्यार तेमाय व्यर्थ जाता तशी आनी केलो जन कशें की दान दिना नातले पापेत की म्हूण म्हळ्यार भैया ना दिताची दितना मनान तो हें एका बा पापेत म्हूण म्हणना तील जाल्यार हांव दिता आशिल्लें कसो जाल्यार हांकां पळय दिवका म्हूण लेखून दिवचें आनी कसं म्हळ्यार अण्णान सांगला अम्मान सांगला दी म्हूण सांगना दिना नातलें तांणी जाय म्हणून एका परा लॅक्चर करताची दिवन सोडे ते कडेन म्हूण दिवचें आनी केलो जणांनी दान दी म्हणलें कुळ्ळे कोपान बस ते कडेन एक पंत म्हूण सांगून दिवचें तें परत दान व्यर्थ जाता
कोणी ऐश्वर्य अन्य कसं म्हणाय ऐश्वर्य मस्तस तांक दान दिल्यार तांणी कुश पावतले म्हण दिला तेव्हा व्यर्थ गती नापळ तांकां तांगेले ऐश्वर्य तांकां मस्तस जल्बे आतां अन्यक कशी म्हण म्हळ्यार आपणे दान करूक योग्यत ना म्हळ्यार ना योग्यत म्हळ्यार मन ना न्ही मन आस दान करचें आमगेलें दुड्ड ना त्या वेळाक कोणीय जेवो पोट्टाक भूक जेता आयल म्हण आमगेले घर कडेन ते दिवच्या कसले ना ते दना पळय अमकी घर कडेन बस तान्ने इल जना पूर शीत घालताची म्हणून एक सूचन दिल्यार कळ्ळें जेवो देवस्थाना वस 12 गंटे भितरचे मुखार थंय संतर्पणे जेवण आसता तशें पुरे एक सांगची आसता पळय उपकार करूं सामर्थ्य ना जाल्यार ताका पर्याय सांगचे अमके कडेन वस तुगेले बूक निवता तशी जाल्यार श्रेश्ठ पुण्य मेळटा काय अन्नदान श्रेश्ठ म्हणून म्हणटाचे विद्यादान ते मागीर श्रेश्ठ कशें म्हळ्यार विद्यादान ते कोणाक आमी विद्यादान दिला तांगेले जीवन एक वाट दाखयलें तें श्रेश्ठ जालें अन्नदान खंयची दान दिल्यार पावना 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 म्हूण मन येता काय जाल्यार अन्नदान दिल्ली कुडलें एक पंत पोट भरली कुडलें अन्नदाता सुखी भव म्हणटा पळय तशें अन्नदान आनी श्रेश्ठ म्हूण सांगून तो दाना विशयी सांगता आनी इंद्रिय निग्रह तपस्सू ताजे प्रभाव ते सांग म्हणटा तो कडेरी मार्कंडे सांगता पळय मनुष्याक मन शुद्ध सुखा हृदय निर्मल सुखा पवित्र सुखा अन्य कसं म्हण म्हळ्यार मनांत भक्ती श्रद्धा सुखा ते नानतला रे कसं की व्रत उपवास मौन संन्यास रण्यवास शरीर दंडने व्रत इत्यादी सकड केलं रे ते पुरे व्यर्थ इत्याक म्हळ्यार कोणकी एकादशी व्रत करता ओ म्हाकाय जेता आबाई बुकेन बैसता म्हूण सांगून अहंकारा रे बैसचे एकादशी व्रत करचे पाय म्हणटना पुरे जनाला सांगून भोवचे काल हांव एक तोट्ट उदा पिना अशी एकादशी व्रत केल्लें अशी तशी त्या प्रयोजन ना कळ्ळें सांगना नशी देवाल प्रित्यर्थ जावन कसले केल्यार मात्र श्रद्धा भक्तीन केल्यार मात्र ते व्यर्थ जायना ताका पुरे फल आसता त्याची अन्य कसं म्हण म्हळ्यार केलो जनाल मन आसता की आमी उपास करचे कसं की हे पळय मडस्तान अन्य घालून देह दंडन करचे तशें आमी व्हडली भक्त म्हणून ते न्ही की भक्तींक मन शुद्ध सुखा आनी श्रद्धा सुखा तशें जाल्यार मान जाता अन्य कसं म्हण म्हळ्यार आमगेले पंचेंद्रिय म्हणटा पळय कसं न्ही जीब दोळो कानू नाक चर्म हे इंद्रिय आनी हाका हे इंद्रिया कंट्रोल करचे मन ते 5 इंद्रिय मना प्रेरणेन मनांत प्रेरण येता सुख दुःख हे कशी अनुभविसूचें म्हूण ताजे पशी सुरवेक मन नियंत्रण केलें म्हणजे जाल्यार पंच इंद्रिय नियंत्रण केल्या वरी जाता जाल्यार सांगेल तितलें सुलभ आसवें मना नियंत्रण करूंक ना न्हय तशें जावन मन नियंत्रण करचें व्हड तपस्सो म्हूण म्हणटाचे ए पापानी न कुर्वन्ति मनोवाक्काय कर्मभिः ते तपन्ति महात्मानो न शरीरस्य शोषणम मनान उतरान देहान करचे कार्यान म्हळ्यार कर्मेंद्रियान कसले आमी पाप करून नज म्हणून लेखून जीवन करचेच पडटा हेंचे व्हड तपस्सू कळ्ळें कोण मानसीक कायीक वाचीक पाप करना पळय तोचे आतां कालांतू निजावन केन्नाय खंयच्या युगांतूय तोचे व्हड तपस्वी तांतूय कलियुगांतू मनोवाक्काय निग्रह कोणा आसा तो व्हड तपस्वी विंगड कसलो तपस्सू करका म्हणना आतां व्रत उपास करून शरीर दंडन केल्ले जाल्यार मन देवालांतू ना म्हण जाल्यार ते मागीर शरीर दंडनय व्यर्थ जालें तें बय तशी जाल्यार मन कोण निग्रह करता तागेले इतले व्हड तपस्वी म्हूण कोणीय नांची म्हूण म्हणटाचे आनी केलो जनाक मनाक कसले शुद्धत ना कल्मशाची उपास करतात तांणी जाय 2-2, 3-3 दीस उपास बसताचे जाल्यार ताजे उद्देश कसो आसता स्वल्प दुड्ड उरलो म्हणून बायलेक चेडवांक कामाच्यांक पुरे तांकां एक कंट्रोलारी उपास करायची ताची कसले दुड्ड व्हरता म्हणून त्या पुरे समने बायल चेडवाल वयर दय सुका तूं जाय जाल्यार तूं उपास करे कळ्ळें जाल्यार केल्लो म्हणून उद्देश देवाल प्रित्यर्थसो शिवाय दुड्ड वरच्याक जेव 4 जनां जाल्यार हांव उपास केला म्हणून सांगता तसले पुरे भावनेर केल्ले रे कळ्ळें ताका एक व्रत ते एक तपसू ताका एक इंद्रिय निग्रह कसले मनाचे कळ्ळें आतां केलो जन ग्रस्त आश्रमांतू वचताचे कळ्ळें मरणा पर्यंत वानप्रस्थाक संन्यासा वचना नशी मरणा पर्यंत घरांतू वचताचे जाल्यार तांकां सर्व प्राणींगेले वयर दय आस मनांतू शुद्धत आस
उपासनी करू जायना तांकां जाल्यार कोणाले वयर कसले कल्मश नातील देखून पापकर्म करनाचे सर्वई परमात्मा प्रीत्यर्थ म्हणून सांगून करताचे तसल जनाक मुनी म्हणताचे नाही पापानी कर्माणे शुद्ध्यंती अनशनादिभिः सीदंत्य अनशनादेव मांस शोणित लेपन अंतशुद्धी बहिशुद्धी कसले ना व्रतोपवास करताचे केवल रक्त मांस कळवा ते देह क्षीण जता शिवाय पापविमोचन जायना तशी श्रद्धा भक्ती मनांतू श्रद्धा भक्ती नाश रपचे अंतकरण शुद्ध नानाशी रपचे आणि त्या वेळाक आम्ही शास्त्रविहित कर्म करताचे म्हणून म्हळ्यार ताजी न्ही कसले प्रयोजन ना कळवा जाल्यार तशें आसतना श्रद्धायना भक्तीना मनशुद्धीना आणि कसकीच धर्मानय नतील परधर्माचे कर्म करचे शास्त्रविहित नाही नतिले 100 गटल्यान उपासना करची आमगेल नाही ती आम्ही ब्राह्मणान कोरका गेलेलं नाही कसं की त्या केल्ल्या चांग ह्या केल्ल्या चांग आमगेल शास्त्र ब्राह्मणांगेल वर्णा कसं शास्त्र असतं ते सांगना तसले काही प्रयोजन ना जाता कळवा मन शुद्ध असल्यार पुरके मन शुद्ध असल्यार उपास गिपास कसले करना नातल्यार पाप येना मन शुद्ध ना तिले आम्ही आज उपास कसले खायनाची पायी खाली फलाहार करताची एक दीस मौन व्रत करताची एक दीस जटा धारण करून नांगकुटांनी काणाशी नेलार न्हिदोन सकड आसताची शिया वेळारी आम्ही थंड न्हांवचे थंड न्हांवची सकाळी सकाळीची न्हंयत न्हांवन येवची भल्ल्या मंगल न्हेसून पुजा करचे अशी ह्या पुरे बाह्य आचरण जाल्ले केवल शरिरायक दंडन दिलेलं बरी जाल्ले शिवाय मन शुद्ध नातील देखून देवाल खातीर ते कसले प्रयोजना ना जाल कळ्ळें कोणाक ज्ञानेन कर्मणा वापी जरामरण मेवच कोणाक ज्ञान प्राप्ती जाता पळय जेव्हा कोण ज्ञान प्राप्ती खातीर साधन करता सत्कर्म आचरण असल पळय साधन करता तांकां जरामरण निवारण जाता म्हळ्यार आमगेलो देह चंद आसता मीरीपणा मंतर जायनाची मरण जायना तशें न्ही जरामरण केन्ना नासचें जन्म आयल्या मात्र तशी जरामरणा दुखून मुक्त जेवचें म्हण वापस जन्म येवचें ना तेन्ना मरण आसना वय तशी तक मुक्ती म्हणचें आतां पंच इंद्रिय तक जाय जाल्यार सकडें सूख आमी दिताची दोळ्याक कसं पळोवका तेच पळय सुचें कान्ना कसं आयकुका तेच आयकूं सुचें जिब्बे कसं जेवका म्हणटा जीब तेंची दिवचें हे पळय तक दिवची सूख ते दिल्ली कुडले तेंची व्हडली सूख आमकां देवान जेवा जाल्यार दुड्डू दिला 4 पंत बैसून चंद गट्टी जेवण करताची तूप घालून गिरेस करताची अशें करताची तशें करताची आमी पुण्य म्हणटा म्हूण लेखला रे कळ्ळें आमी केलेलें पुण्या फलान इतले थकड दुड्डू जाल्ला म्हणल्यार तें शाश्वत सूख न्ही एक ना एक दीस दुड्डू कडेर थंय खाल जायनी म्हूण लिख्या कडेर थंय खावचें जेवचें कसलें उणी जायनी जाल्यार शाश्वत सूख वेतें शरीर सोडून वतना दुड्डू घेवन वचत जाता खंय बैसून रांदप करचें न्हय तशें जाल्यार बदल सूख कसलें म्हणल्यार त्या परमात्माला ज्ञान मेळचें आसा पळय ताजें तितलें व्हड सूख खंयचेंय ना म्हणून कशी आतां भात बितविला रे वापस बेळ येता न्हय तेची भात भाजिला रे भाजून बितविला रे ताका बेळ येता ना न्हय तशीच ज्ञान म्हळेल अग्नीन तो सर्व आमगेले दुःख कष्ट सकडी लासून गेल्या बरी आमगेलें शरीर दुःख भक्त आसच्या पुरो कष्ट भक्त आसच्या पुरो जाल्यार तें ज्ञान आसता आमकां कसं न्ही हें आमगेलें प्रारब्धान हें आमगेल्या शरिराक आत्माक कसले संपर्क ना असल पळय ज्ञान येतना त्या वेळाक ते कसं म्हणचें वांछा मोह अनेक दुसरेक पुरय लासून वता म्हणचें तशी आनी तपसा स्वर्गगमनं भोगो दानेन जायते ज्ञानेन मोक्षो विज्ञेय तीर्थस्नानाद गक्ष्य तपस कोर्नु दान कोर्नु तीर्थस्नान कोर्नु कळ्ळें पाप निवारण करून घेवेत स्वर्ग सुख भोगूयेत सुखोपभोग मेळटा आमकां आंगाय स्वर्ग लोकांकय वचूं पुरोचें आमी जाल्यार वापस जिनाना येवका जाता वापस साधन करका जाता मरका जाता वापस स्वर्ग हें म्हणटाचें नित्य संवसारी जन राजस गुणाचे आनी हेंचे करचें कळ्ळें तांणी
जन्म आयलीची चंग काम केले स्वर्गा चमकली थंय सुख भोगली, वापस जन्म आयलीची वापस चंग काम केले वापस स्वर्गा चमकले वापस सुख भोगलीची. सात्विक जन मुक्ती पोवचे पळयतात, तामस जन तांकां वचूना दुसऱ्या हिंस दिवचे, नरकांत लोळचे, वापस जन्म येवचे, तिर्यक योनींत वचचे, वापस कचकी करचे, वापस नरकां लोळचे, असले जेत तांकां. जाल्यार मोक्ष म्हळ्यार जावका जाल्यार रे आत्मज्ञान आमकां मेळका तशी. आतां युधिष्ठिरान इतली जाले नंतर युधिष्ठिर निमगे की स्त्री आले स्त्री धर्माविषयी सांगतोय म्हण कडे रे तेदना पतिव्रता स्त्रियांक गेले का महत्व कसले म्हण मार्कंडेय सांगताच पळय. बायल मनशानं तांगे सर्व सुख त्याग करून बामणाल सेवा माई मावाले सेवानी करता पळय भारी कठीण तप सुखयतो कळवे. तशें जावन कश्ट सैसून घेवका तिणे म्हण सांगून क्षमया धरित्री म्हण तिका सांगला. कोण पतिव्रत ती बामणूची तिका देव कळवा. केन्नाय बामणाले सत्य सांगता आनी ती बामणाल खातीर कसले त्याग करूंक तयार आसा. केला बामणू क्रूर आसताची कळवा. आतां जाल्यार डायवर्स घेनाचे जाल्यार रे पतिव्रता स्त्री म्हणलेली स्त्री धर्म कसो म्हणून गोत्तशिल्ली खंयची पूर्व प्रारब्धान म्हाका असले एक बामण मेळ्ळा म्हूण ते बामणाल क्रूरतन सैसून घेवन वतकी ಕೆಲವು ಬಾಮುಣ ತಿರಸ್ಕಾರ करताच निंद करताच अपमान करतात त्यावेळी सैसून घेतकी. ಕೆಲವು जन पेट्टाई मारताची त्यामाई खाऊन घेऊन या जन्मांत होची बामूण कसं की कष्ट बघू का कसं की कष्ट पाप केला तशावन असल कष्ट दितरस म्हणून सांगून भारी सैरणेरी कोण स्त्री जीवन करता ती पतिव्रता स्त्री म्हणून घेता. जाल्यार आतां कालांत याच पळया ना न्हय तशी आनी कसं म्हण म्हळ्यार एक स्त्रीन बामणाल सेव करून माई मावांगेल सेव करून बामणान सांगिल्लें तशें ऐकून माई मावा समजावन आसून कसं कश्ट येयलें सैसून घेवन चंद्रीत जीवन केल्लें म्हण जाल्यार तिणें विंगड यज्ञ याग उपास व्रता कसलो कोरका म्हणना तिणें तिका हाजी निमतीची जाय जाल्यार सुख भोग हांगाय मेळटा कळवे. ती परलोका वतरी स्वर्गांतू आसता म्हण म्हणटाची. एक पतिव्रतेल तुका विशय सांगता ऐक. पतिव्रता धर्म कसलो म्हण तुका कळटा म्हण सांगून एक कौशिक म्हणलेले एक ब्राह्मण रुका तो बैसून ध्यान करतरस तागेल वयर एक पक्षी मला विसर्जन करता. तो दोळ गुरगुरान पळयतना ती पक्षी लासून वता. मागीर तो एक भिक्षे खातीर वचास नवतांनी एक भिक्षे खातीर एक घरा वतना थंय भायरी पाप वोंवटें न्हयला बामूण ती बामणाल सेव करतरस ताका वाणू ताका वारे घालून बसल्या कळवे. कडेरी बामणाले गडबिडीक बामणा सेव करची गडबिडीक भायर एक भिक्षू राबला ताका हांव भिक्षे दिनी म्हळ्यार विसरून गेले. मागीर बामणान जेवण जावन उठान वतरी तिका भायरी तो भिक्षेच्या येयला म्हूण कळ्ळें कळवे. निजावन ती स्त्री कशी म्हूण म्हळ्यार काया वाचा मनसा बामणाल शुश्रूश करत आशिल्ली सदाचार पालन करत आशिल्ली. शुची म्हळ्यार शौच अंतर्बाह्य शौच आशिल्लें आनी बामणाल सर्व कार्यांत बामणाक मंत्रीशी कळव्या सर्व व्यारांत की कसं की आलोचन दिवचें ते पुरे. नित्य देवाल पुजस घरा कोण ती तेयले सत्कार करता घरांत कामाचें आसता पळय तांकांय उपासांनी घालना कालकाला तांकां जेवण दिता. माई मावांगेल सेवा श्रद्धेन करता कळवे. बामणाल जेवण जालें न्हय ताका तांबूल दिता दिवन ताण न्हिद्द तरी तीन तिगेल कामां वचचें अशी पुरे करून भायर येतना हो भिक्षे राखून राबला कडेरी सांगता क्षम दी म्हाका विसरून गेलें म्हाका बामूण येयलो म्हूण ताका वाडतर आशिल्ली म्हूण कडेरी ताका कोप येतकी तुका भिक्षे घेवच्याक राबिले तपस्वी ब्राह्मण अल्पशी तुगेल बामूण श्रेष्ठ वे म्हणटा वय म्हणटा ती बायलेक एक स्त्रीक पती शुश्रूषा धर्मोची श्रेष्ठ विंगड कसले तेणी कोरका म्हणून नाम आनी ती सांगता तूं निजावन ब्राह्मण जाल्यार कशें सुख आशिल्लें गो तसवें म्हूण सांगून ब्राह्मणालें लक्षण कसलें म्हूण सांगता. क्रोधः शत्रुः शरीरस्थो मनुष्याणां द्विजोत्तम यः क्रोध मोहौ त्यजति तं देवा ब्राह्मणं विदु. पळय कोणाक ब्राह्मण म्हळ्यार जन्मतः ब्राह्मण जावका म्हणना कोण मनीस पुराय जन मेगेल्या वरीच म्हूण लेखतकी धर्म कसो म्हूण सांगून ताका गोतस की तागेलें मन शुद्ध आसता की आनी तागेले धर्मांतू तो निरत जावन आसता की ताका तसल जना देवतेन ब्राह्मण म्हूण म्हणचें कळवे.
ब्रह्मचारी जवो म्हळ्यार ब्रह्मचारी जावन आसून सदा सर्व काळ ब्रह्मोपासना वेद वेदांग असं कडी शिकून घेवन ब्रह्मोपासनेन तूं आसूचो कळ्ळें. स्वाध्याय अध्ययनान तूं केन्नाय आसूचो, आलस्य करूं ना. तसं लेक देवतेन ब्राह्मण म्हणून सांगता. आनी तुका कळ्ळा हांवें तूं श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून घेवका जाल्यार तुका धर्म सूक्ष्म कळोवका म्हण सांगता. की स्त्रियो अवध्याहा सर्वेशाम हेच धर्मविदो जना. स्त्रियान कसं तप्पू केल्लो रे तांणी अवध्य म्हळ्यार तांकां कसलें शिक्षण दिवचें न्हय म्हणून धर्म कोणाक गोत धर्म सूक्ष्म कोणाक गोत तांणी सांगताची. तशी तुका आनीकी धर्माचे विशय जावं हांवें मिथिला नगरा वस थंय एकलो धर्मम यादव म्हूण आसा म्हण कडेर कौशिक ब्राह्मण थंय मिथिला नगराक धर्मव्यादा सोदून वता. कोणकी सांगता तो मांस विकचे कडेन तागेले कांगड आसा थंय आसा पळय तो तांकां हात धरून कश्टार वता तो थंय कळ्ळें. कडे धर्मव्याद म्हणटा तुका पळय थंय तिणें ब्राह्मण स्त्रीन तूं म्हाका गुरगुरान पळयलें बिश्टायलें म्हूण जालें कुडलें हांव कांय पक्षी न्ही मोरूक म्हूण थंय म्हणलें तेणें. ताका आश्चर्य जालें हिका कशें कळ्ळें. हांगाय तशीची धर्मव्यादू ती इगेला काही मोबाईल फोन ना पळय तुका एक जन पेटयला ताका सम बुद्धी सांगून पेटय म्हूण सांगू का बेबे खंय की एक नगरांत ते ती गेल गांव खंयचे की वो मिथिला नगर आसूचो कडे तो धर्मव्याद कुडलें म्हणटकी तुका ते ब्राह्मण स्त्रीन पेटयलेलें बे म्हूण सांगून कळ्ळें बे. म्हणटा ताका आश्चर्य जाता. जाल्यार धर्मव्याद सांगता तूं हांगा राबच्याक समने तूं ब्राह्मण न्हय तूं बोत एक कडेन बैस म्हूण ताका एक बसच्या एक आसन दिता. दूर मांसा मार्केटा दोकून ಸ್ವಲ್ಪ दूर बसून तागेल व्यार जाल्ली कुडलें बंद करता आनी मिगेल घर कडेन यो म्हूण जावन तो धर्म व्यादू बेटेगारो घाणयार असो आशिल्लें शुचित्वन आसून आशिल्लें जाल्यार तागेल घर कितली फुटाची कितली चंद म्हूण म्हळ्यार भारी चंद. ते पळयतनाची कौशिक ब्राह्मणाक कळ्ळें की यो सामान्य व्याधू न्हय यो म्हूण सांगून कळ्ळें. तेदना तो निमगे इतली चंद घर आस इतले सकडे आवस बापूल सेव करतो हे पळयतना कौशिक निमी इतले सकडे करतलो तो तूं मांस विकची वृत्ती कसल्या करता त्या समनय न्हय म्हणटा धर्मव्याद सांग ते मिगेल धर्मू ते मिगेल कुलक सबू ते करूंक हावं आनी ते मिगेल व्यापारी व्यार तो कळ्ळें. ते आनी मिगेल घरान तूं आचरणे कसलेय संबंध ना. ते मिगेल जीवन खातीर जिविका घर मिगेल्ले धर्म पालन करचे खातीर घरान तुला सुसंस्कृत जिवनाक न्ही भायर तुका ते क्रूर म्हूण दिशिल्ले जिवना एका एक संबंदू ना म्हूण सांगता. आनी सांगता की मिगेले घरान तूं हांव इतलें सुखारेस कसलें कारण म्हूण म्हळ्यार मिगेल आनम भारी वृद्ध तांकां भारी संतोश जावं तशी श्रद्धेन तांगेल शुश्रूश करता हेंचे मिगेल आद्य कर्तव्य आनी ह्योच मुगेल धर्म म्हूण हांव लेखला कळ्ळें. आनी कसं म्हळ्यार हांव सत्य सांगता अतिथींक सेवकांक तांकां सत्कार करून तांगेल पळय तांकां वाण अन्न मालजेले नंतर अतिथी सेवकांक पळय सत्कार करून तांगेलें भोजन जाले नंतर हांव जेवचें कळ्ळें. आनी कसं म्हूण म्हळ्यार केलो पंता कसं की रिती रे कश्ट भोगतले जन आसताची तसले जन हांव हास्य करना लेखता हांव तांगेलें प्रारब्ध कर्म हें म्हूण सांगून मिगेल शत्रू जावन आशिल्ले जनाल वैरी हांव दोशारोपण करना म्हूण म्हणटा. आनी तो तागेले दिनचर्या सांगता ते कसले म्हूण म्हणलें आमी पैथे दिसाक पळय आजी सांगिल्ले सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.